नमस्कार मंडळी, तुम्ही कधी कच्च्या केळीची पुरणपोळी बनवली आहे का हो? नाही ना? मग ही रेसिपी एकदा नक्की बघा. मला 100% खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. तोंडात टाकताच विरघळणारी सुमधुर तुपातील कच्च्या केळीची हटके आगळी वेगळी पुरणपोळी. रेसिपी खूप सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघत राहा. रेसिपी आवडली की एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. सोबतच पाव चमचा यामध्ये आपण हळद घालूया. आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की काय करायचं, यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि हे बघा इतका मऊसूद मी मळून घेतलेला आहे. आता काय करायचं, यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हा गोळा ना आपल्याला अर्धा तास चांगला मुरू द्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 4 कच्ची केळी घेतलेली आहेत. हे बघा, आता ही केळी ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आपण आता ही केळी वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये ना ही चाळण ठेवून घेतेय. तर केळी यामध्ये ठेवून घेऊया. तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही केळी ना चांगली मऊसूद आपल्याला वाफवून घ्यायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय केळी छान अशी मऊसूद वाफवून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही केळी ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. त्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा भर मी बडीशेप घालतेय. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण सुंठ पावडर घालूया. त्यानंतर 4 वेलच्या घालायच्या. या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. चला, इथे आपलं सर्व साहित्य छान असं बारीक करून झालेलं आहे. आपण आता हे चाळून घेऊया, म्हणजे यामध्ये काही मोठे कण राहिले असतील ना तर ते बाजूला निघतील. इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी बारीक पावडर आपल्याला इथे मिळालेली आहे. थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया. केळी देखील आपली थंड झालेली आहेत, ही आपण सोलून घेऊया. केळीवरची साल काढून झाल्यानंतर ही केळी ना आपल्याला किसून घ्यायची आहे. ही केळी किसण्यासाठी इथे मी छोट्या किसणीचा वापर करतेय, म्हणजे केळी छान अशी बारीक किसले जातील. हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशी किसून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय केळी मस्त अशी बारीक किसून झालेली आहेत. हे बघा, आपण आता ही पॅन मध्ये काढून घेऊया. अगोदर काय करूया, पॅन मध्ये ना आपण 1 चमचा भर साजूक तूप घालूया. त्यानंतर ही किसलेली केळी यामध्ये घालायची आहे. आता तुपामध्ये ही केळी आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. तुपामध्ये केळी चांगली परतून झाली की यामध्ये घालूया गुळ. तर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालतेय. तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हा गुळ ना आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे. त्यासाठी गुळाला चांगलं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू
शकताय जसा गुळ वितळतोय ना तसं आपलं हे मिश्रण पातळ होत चाललेलं आहे. हे बघा, हे आपल्याला ना सतत परतत राहायचंय. जोपर्यंत आपलं हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होत नाही तोपर्यंत याला ना सतत आपल्याला परतत ठेवायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण परतून ना याचा मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. हे बघा, आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर यामध्ये घालूया तयार केलेली पावडर. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालायचंय. त्यानंतर थोडंसं जायफळ यामध्ये आपण किसून घालूया. आता हे घातलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय. यामध्ये घातलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. तर आपलं हे पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता हे पुरण ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. तर इकडे अर्धा तास झालेला आहे. यावरचं मी झाकण काढतेय. तर तुम्ही बघू शकताय पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे. आता यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता आपले पीठ मस्त असं लोण्याप्रमाणे मळून झालेलं आहे. आता काय करायचं, यामधला ना एक उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर याची ना आपल्याला वाटी तयार करायची आहे अशा पद्धतीने. तर इथे आपली ही वाटी तयार झाली की यामध्ये ना आपल्याला थंड झालेलं पुरण भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पुरण भरून घेऊया. तर याच्या ना आपल्याला कडा जुळवून घ्यायच्यात अशा पद्धतीने. त्यानंतर हे ना इथं पॅक करून घ्यायचंय. आपण आता याची ना पुरणपोळी लाटून घेऊया. उंडा लाटण्या अगोदर सुक्या पिठामध्ये याला चांगलं घोळवून घ्यायचंय. हे बघा, त्यानंतर पोळपाटावर ठेवून घेऊया. अगोदर ना हातानेच याला एकसारखं करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. असं केल्यामुळे काय होईल ना, पुरण आपलं काठोकाठ पसरलं जाईल. आता हलक्या हाताने याची ना आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, खूप दाब द्यायचा नाहीये, अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया. चला, इथे आपली ही पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे. हे बघा, आपण आता ही भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तर सर्वात अगोदर ना तव्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावून झाल्यानंतर ही पोळी ना आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता मस्त खमंग खरपूस आपण ही पोळी ना भाजून घेऊया. पोळीची एक बाजू चांगली भाजून झाली की ही पोळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पण त्या अगोदर ना वरच्या बाजूला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. या बाजूने देखील थोडंसं तूप लावून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी टम्म आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे. हे बघा, हिला मस्त अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पुरणपोळी आपली दोन्ही बाजूनी छान अशी खमंग खरपूस भाजून झालेली आहे. काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने दुसरी ही पोळी मी लाटून घेतेय. तर इथे आपली कच्च्या केळीची पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. ही तुम्ही दुधासोबत खाऊ शकता, गुळवणी सोबत खाऊ शकता. चवीला जबरदस्त लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.